नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत बटाट्यापासून स्नॅक कसा बनवायचा। त्यासाठी येथे मी 5 बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून। आता आपण यांना कट करूया। असे यांचे 2 भाग करायचे म्हणजे पटकन शिजतात। कट केलेले बटाटे आपण या कुकर मध्ये टाकूया। झाकण लावूया। गॅसच्या मीडियम फ्लेम वरती आपण 2 शिट्ट्या घेणार आहोत। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकर थंड व्हायला ठेवूया। कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक मिश्रण तयार करणार आहोत बटाट्याचा स्नॅक बनवण्यासाठी। तर 1 चमचा जिरे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत। तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता। येथे मी 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 5-6 काळी मिरी घेतलेली आहे, ते पण टाकूया। कोथिंबीर बारीक कट केलेली बारीक करून घेऊया। हे अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। उकडून घेतलेले बटाटे थंड झालेले आहेत। आता आपण साल काढून घेऊया। साल काढून घेतलेली आहे। आता आपण मॅशरनी बटाटा मॅश करूया। याच्यामध्ये आपण आता मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ, मिक्सर मध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते पण टाकूया। चिली फ्लेक्स, बारीक कट केलेली कोथिंबीर, 1 वाटी मैदा। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मळून घेतलेला आहे। याच्यावरती 1-2 चमचे तेल ओतायचं म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही आणि परत हे छान असं मळून घ्यायचे। स्नॅक तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी। एका वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे। हे मिश्रण आपल्या हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं आणि हे मिश्रण घ्यायचं। पाहू शकता, तुम्हाला हवे तसे तुम्ही आकार देऊ शकता। अशा प्रकारे येथे मी काट्याचा चमचा घेतलेला आहे। याने याला असं प्रेस करून घ्यायचे म्हणजे हे दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण खूप छान वाटतं। सर्व आपण असेच बॉल करून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे बॉल सोडूया। गॅसच्या मीडियम फ्लेम वरतीच हे तळून घ्यायचे दोन्ही पण साइडनी। दोन्ही साइडने छान असे हे बॉल तळून घेतलेले आहेत। आता आपण हे काढूया। पाहू शकता छान असे दोन्ही साइडने तळलेले आहेत। कलर पण खूप छान आलेला आहे। असेच आपण सर्व बॉल तळून घेणार आहोत। आपण जे काट्याच्या चमच्याने ह्याला डिझाइन काढलेली ती पण पाहू शकता छान अशी उमटलेली आहे। अशाच प्रकारे आपण सर्व बॉल तळून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व बॉल्स तळून घेतलेले आहेत। पाहू शकता किती कुरकुरीत झाले ते।
छान असे कुरकुरीत झालेले आहेत. कधी तुम्ही हे नाश्त्यासाठी पण बनवू शकता. लहान मुले तर खूप आवडीने खातात. रोजच्या पेक्षा काही वेगळं असं तुम्हाला नाश्त्याला बनवायचं असेल तर हे बटाट्याचं स्नॅक नक्की बनवा, खूप छान लागतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.